हाय गाईज. सो वेलकम टू अ न्यू व्हिडिओ. मी पायल मागाडे आणि आज मी तुम्हाला काहीतरी नवीन सांगणार. हे काहीतरी नवीन आहे कारण हे तुम्हाला कोणाला माहितच नाही, कारण हे मी स्वतः इन्व्हेंट केले. तर आजचा टॉपिक आपला असणार आहे द तिकीट थिअरी. तिकीट तुम्ही बघू शकता. तिकीट काय एवढं महत्वाचं नाही, तिकीटची थिअरी सांगणं महत्वाचं आहे. तिकीटची थिअरी अशी की तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की हे तिकीट जे आहे ना बटर पेपर सारखं आहे. आपण जेव्हा तिकीट काढतोय त्याच्या 15 ते 20 दिवसानंतर हे तिकीट फेड होते, म्हणजे ह्याच्यावर जे लिहिलेलं आहे ना ते निघून जाते. हे मागची पुढची सगळं सेम होते. लहानपणी ना मला एक नाद होता, म्हणजे जवळजवळ 10वीत असताना काय की आपण जिकडे जिकडे फिरलोय तिथली तिकीट साठवून ठेवायची. म्हणजे जास्त तसं ट्रॅव्हलिंग होत नव्हतं, घराकडेच असायचो. तरी पण मी भरपूर दिवस साठवलेली जवळजवळ 15-20 तिकीट्स माझ्याकडे होती. ओके. तर मग ती 15-20 तिकीट मी जपून ठेवलेली. आणि असंच जुनं सामान काढल्यानंतर मला रिअलाइज झाली की आता आपली तिकीट ती बघूया आपण. कसं म्हणजे असं जस्ट आठवण की कुठे कुठे फिरलेलो आपण आणि ती तिकीट आपण बघूया असं मला वाटलं. मग मी ती तिकीट बघायला घेतली. बघते तर काय, एका सुद्धा तिकिटावरती ते गावाचं नाव, दिनांक काय सुद्धा नव्हतं. सगळं पुसून गेलतं. मग मला वाटलं काय उपयोग झाला तिकीट वगैरे ठेवून एवढं आपण, म्हणजे असं ह्यानं ठेवलेलं की परत कधी तर त्या तिकिटांकडे बघितलं तर आठवल की आपण कुठं कुठे फिरलेलो वगैरे. पण सगळं ब्लॅक झालं ना तिथं. मग तेव्हा मला असं वाईट वाटलं काय. त्यानंतर मी काय असं काय केलं नाही की तिकीट ठेवायचे बंद केले, असं काय केलं नाही. मी तिकीट तर तिथनं पुढे मला हेच ठेवत होते. पण तसंच होत होतं, ते तिकीट फेड होत होती, ती तिकीट फिक्की पडत होती आणि ती मग अशी त्यात असं रुची राहत नव्हती त्या तिकिटांमध्ये. मग ते असं हरवून टाकायची, फेकून द्यायची, असं असं होत होतं. पण ज्या दिवशी जरा जरा समजायला लागलं किंवा जेव्हा आपण जरा मोठं होते ना, अलीकडे जरा 18, 19, 20च्या त्यावेळेला मला वाटलं की तिकीट फेड होते, तिकीट आपण टाकून देतोय. पण जर म्हणजे आपला नादच टिकवायचा आहे आपल्याला की आता आपल्याला छंद आहे की तिकीट कलेक्ट करायचं. तिकीट कलेक्टच करायची तर वाय नॉट ट्रॅव्हल अ लॉट. म्हणजे इट वॉज लाईक मला एक उत्तर भेटलेलं माझ्या प्रश्नाला की जर तिकीट फेड होते जुने तिकीट तर नवीन तिकीट काढायची आपण. आपण जास्त फिरायचं, आपण नवीन कलेक्शन करायचं तिकिटाचं. जुनी गेली उडत, नवीन तिकीट. आणि अल्गोरिदम भयंकर अल्गोरिदम इन्स्टाचं किंवा आपलं युट्यूबचं, ती गोष्ट आपण विचार करत असतोय किंवा आपण बोलत असतोय कन्व्हर्सेशन मधनं, त्यांना ते अल्गोरिदम समजते बरोबर. आता आपल्याला माहिती एवढं सायन्स. येस, आय एम आर्ट स्टुडंट, बट एवढं तर माहित झालं अल्गोरिदम म्हणजे काय असते. मग ते अल्गोरिदम आपल्याला तसल्या ट्रॅव्हलिंगच्या वगैरे रील्स पाठवणार. आणि लय नादा तेव्हा लय नाद फिरण्या फिरण्याचा, ट्रॅव्हलिंग करायचा, भई असले तसले रील्स येणार. आणि त्यात मग मी एक वाक्य ऐकलं की तुम्ही एका ठिकाणी ना 2 वेळा जाताय. पहिल्यांदा ऍज अ व्हिजिटर आणि सेकंड टाइम ऍज अ ट्रॅव्हलर. तर मग तेव्हा वाटलं की हा नाही, प्रत्येक ठिकाण आपण 2 वेळा व्हिजिट करायचं आणि असं तसं तिकीट साठवायचं वगैरे वगैरे ब्ला ब्ला. आणि लिटरली बरं का, अजून पण मी खूप सारा प्रवास महामंडळानंच करते. म्हणजे कम्फर्ट नसतंय किंवा बाकीचं जे प्रायव्हेट ट्रॅव्हलिंग आहे ते एवढं कॉस्टली पण नसते, कुठं तर 50-100 रुपयाचा फरक असतोय. तरी पण मला आवडते महामंडळाच्या बसनं प्रवास करायला. ऑफकोर्स लाल परी लवर. सो असं होत होतं की असं माझं झालं आता सगळं ब्रेनचं की आपल्याला प्रवास करत राहिलं पाहिजे, तेव्हा कुठं आपल्याकडे तिकीटचं कलेक्शन जास्त झालं पाहिजे. आणि तिथनं स्वतःच इन्स्पायर व्हायला लागली की आपल्याला जर तिकीट साठवायचे तर आपल्याला प्रवास केला पाहिजे. हे जे असं म्हणजे लय ट्रॅव्हल केलं नाही मी तसं. लहानपणच माझं रत्नागिरीत गोव्यात गेले, पण तेव्हाच ते आठवत पण नाही मला. काय म्हणजे असं तेव्हा अजून मी 6-7 वर्षाची होती, त्यामुळे ते बेसिकली आठवत पण नाही, पण तिकडं पण होते. त्याच्यानंतर पुणे, मुंबई, कोल्हापूर, जास्तीत जास्त कर्नाटक मध्ये आपलं हे काय ते गाव, विजयपूर. विजापूर विजयपूर तिथं. त्यानंतर अजून बेसिकली आपल्या जवळ जे सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर आणि एवढे सिटीज फिरले. पण त्यानंतर म्हणजे ज्या वेळेला पहिल्यांदा सहलीला गेलो त्यावेळेला कळलं की किती मस्त वाटतंय यार, किती बाहेर असं म्हणजे नवीन नवीन प्लेसेस आहेत, किती काय काय आहे जगामध्ये. म्हणजे आणि पप्पा पण आम्हाला, मी जेव्हा पुण्यात होतो त्यावेळेला भरपूर एक रांजणगावच्या गणपतीला सारखं न्यायचे. म्हणजे
चेंज जो पाहिजे असतो ना लाईफ मध्ये, आयुष्यात माणसाला थोडासा रोजच्या रुटीन मधनं, ते आमचं पप्पा करायचे आणि ते आता आवडायला लागलं होतं आणि ते आम्ही अडॉप्ट करायला लागलो होतो, म्हणजे मनातल्या मनात की चेंज पाहिजे, थोडासा रिलॅक्सेशन पाहिजे माणसाला आयुष्यात. आणि असं असायचं की, आणि आता पण असं होतं की आपण एकदा गाडीत बसलो ना की प्रवास चालू झाला की ना, असं वाटतं की आपण आपण आहे इथंच आणि सगळं पळतंय असं वाटतंय. आणि सगळं बघावं असं वाटतंय पळताना ते सगळं. आणि गाडी थांबू नाही वाटते. लिटरली मला गाडी थांबली की असं वैतागल्यासारखं होते. का थांबली? आता ते सामान काढा, उतरा, असं तसं. मग घरी जा, वैताग येतोय. जोपर्यंत गाडीत असतोय तोपर्यंत लिटरली आपल्याला असं थकवा जाणवत असतोय बघा. ज्या वेळेला आपण गाडीतून उतरतो ना, त्यानंतर थकवा जाणवायला चालू होतोय. जास्तच प्रवास झाला असं फील होतंय. पण जोपर्यंत गाडीत असतो ना, तोपर्यंत काहीच तो वाटत नाही, की प्रवास केला एवढं तेवढं. मला तर असं होत नाही. मग आता आजकाल असं झालंय की एकदा गाडीत बसले की तो प्रवास चालूच राहावा असं वाटतंय. म्हणजे गाडी लवकर थांबू नये असं वाटतंय. थांबली की असं क्यों आ गया इतनी जल्दी क्यों आ गया असं वाटतंय. सो दिस इज माय ट्रैवल थियरी, सॉरी, दिस इज माय टिकट थियरी. अगर आपके टिकट्स फेड हो रहे, कम हो रहे या फिर खो रहे, तो अगेन सफर करो एंड वो टिकट्स वापस लाओ, टिकट्स कलेक्शन बरकरार रखो. तो कभी आओ मुझसे मिलने और आई शो यू माई टिकट कलेक्शन. अगर उसके ऊपर से ये गाँव चला गया हो, डेट्स चली गई हो, तो उसमें मेरा कोई दोष नहीं है. थैंक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.